ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परतीच्या पावसाने सांगलीतल्या डाळिंब उत्पादकालाही उद्ध्वस्त केलंय। आटपाडीच्या बोंबेवाडीमध्ये शेतकऱ्याच्या बागेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। परतीच्या पावसानं राज्यात हाहाकार माजला आणि शेतीचं अतोनात नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यातील आटपाडी भागातील डाळिंब या पिकाला मोठा या परतीच्या पावसाचा फटका बसलाय। अजूनही डाळिंब बागा पाण्यात आहेत अशी परिस्थिती आहे। आम्ही आटपाडी तालुक्यातील बोंबेवाडी या परिसरात आहे आणि ही डाळिंबाची बाग पाहतोय। पुजारी दाम्पत्य आहे, त्यांची ही बाग आहे। मोठ्या कष्टाने ही बाग त्यांनी फुलवली होती, मात्र ही परिस्थिती आपण पाहतोय काय झालेली आहे। अजूनही 4 ते 5 दिवस झालं पावसानं उघडीप घेतले, मात्र अजूनही या बागेतलं पाणी हललेलं नाही। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय परिस्थिती आहे नेमकी आता? इथं पाऊस जी झालाय 7 जूनला बाग धरली होती, 7 जूनला। त्यानंतर एकदा पाऊस आला, त्यावेळेला त्या फुलोऱ्या कळी गेलेली आहे आणि अतोनात खर्च झालेला आहे जेव्हा पैसे। आता परत तेल मारून परत धरली बाग, तरी सुद्धा आता हे कालच्या मागल्या 4 दिवसाच्या पावसामुळे संपूर्ण पाण्यामुळे बाग गेलेली आहे। मावशी कशी काय पाणी कधी निचरावणार? पाणी खांदून आमची पोरं दमली, जाय ना पाणी यात पाजर लागलाय रानाला। कशी झाडं जगायची, ही झाडं आणायची कशी आणि माणसं कशी उपजरायची। राज्यभरात दौरे नेत्यांचे सुरू आहेत, काय मदत मिळेल अशा इकडे काय झाले का दौरा? अजून एकही जिल्ह्यातला कोण नेता कोण फिरकलेला नाही इकडं, अजून बघायला सुद्धा कोण आलेलं नाही। तर ही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची नाराजी आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी या डाळिंब बागामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं पाऊस झालाय सातत्यानं आटपाडी तालुक्यात 2 ते 3 वेळा अतिवृष्टी या 2-2.5 महिन्यामध्ये झाली, त्यामुळे मोठं नुकसान या डाळिंब शेतीचं या तालुक्यामध्ये झालं। तर यंदा जर हा सगळा पावसाचा परिणाम जर पाहिला तर जवळपास 500 ते 700 कोटीच्या आसपास डाळिंब पिकाचं नुकसान या तालुक्यामध्ये झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर एक मोठं नुकसान या परतीच्या पावसानं आणि अतिवृष्टीमुळे आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला झालेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आटपाडी, सांगली।